कल्याणमध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मोठा राजकीय वाद पाहायला मिळाला आहे. महावितरणच्या तेजश्री कार्यालयाबाहेर शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे कार्यकर्ते आक्रमक आंदोलनासाठी एकत्र आले. स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध करत दोन्ही पक्षांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी काळे झेंडे घेऊन तर मनसेचे कार्यकर्ते हातात गाजर घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी स्मार्ट मीटरची सक्ती कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही अशी ठाम भूमिका मांडली. दरम्यान आंदोलन अधिक तीव्र होत असताना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या दिशेने बांगड्या फेकून निषेध व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संपूर्ण परिसरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवली. कल्याणमधील या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आज MSEB ला निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आम्ही स्मार्ट मीटर लावण्याच्या विरोधात आहोत. सर्वसामान्य नागरिकांचा याला विरोध आहे. सर्वसामान्य नागरिकांची हीच म्हणणं आहे की दरवेळेला तुम्ही वेगवेगळे मीटर लावून आम्हाला का नाहक त्रास देताय आणि बिलाचा जो काही डोंगर त्यांच्या डोक्यावर बसतो सर्वसामान्य नागरिकाला तो खूप महाग पडतोय. आणि आम्ही देवेंद्र फडणवीस असतील, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत की सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटर लावू नये ही त्यांना विनंती करणार आहोत. एवढंच आम्ही या ठिकाणी आज त्यांचा स्मार्ट मीटरला गुंडागिर्दी करू नये, नागरिकांवर केसेस दाखल करू नये, जबरदस्ती करू नये, स्वखुशीने सगळ्यांना तुम्ही जाऊन भेटीगाठी घेऊन त्यांना स्मार्ट मीटर बाबतीत माहिती द्यावी हे सांगण्यासाठी आज आलेलो आहोत.